फलटण प्रकरणावर फडणवीसांचं वक्तव्य, न्याय मिळेपर्यंत शांत बसणार नाही. निंबाळकर पाटील निर्दोष, त्यांचा या प्रकरणाशी काहीही संबंध नाही, फडणवीसांचं वक्तव्य. आज रोजी प्रसारित झालेल्या मन की बातच्या 127व्या भागात पंतप्रधान यांनी देशातील नागरिकांना मार्गदर्शन केले. छठ महापर्व हे संस्कृती, निसर्ग आणि समाज यांच्यातील एकतेचे प्रतीक आहे. PM मोदी. वंदे मातरम गीताला 150 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने त्यांनी या गाण्याशी संबंधित आठवणी आणि त्यामागील प्रेरणादायी कहाणी सांगितली. अंबिकापूरमधील कचरा कॅफेचा उल्लेख त्यांनी केला. या उपक्रमात नागरिक अर्धा किलो प्लास्टिक कचरा दिल्यावर नाश्ता मिळवू शकतात. फडणवीस यांनी रिद्धपूर येथे स्थापन मराठी विद्यापीठाला जागतिक स्तरावर नेण्याचे आश्वासन दिले. मुंबई जवळील एका ड्रग्ज निर्मिती करणाऱ्या कारखान्यावर पोलिसांनी छापा टाकून 14 कोटी रुपयांचा साठा जप्त केला आहे. याचे दुबईसोबत संबंध असल्याचे समोर आले. वॉशिंग्टन पोस्टच्या एका दाव्यानुसार LIC अदानी समूहाच्या प्रकल्पांना निधी पुरवणार असल्याच्या चर्चा आहेत. सिंधुदुर्ग जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राणे कुटुंबातील सख्खे भाऊ एकमेकांविरोधात उभे ठाकल्याने राजकीय वर्तुळात चर्चा.